राज्यातील हेवीवेट नेत्यांपैकी एक राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ हे सध्या नाराज असल्याची चर्चा आहे। प्रचार सभांना भुजबळांनी चक्क पाठ फिरवल्याची चर्चा सुरू झाली आहे। तर दुसरीकडे समता परिषद आता लोकसभेच्या मैदानात उतरणार आहे। या माध्यमातून छगन भुजबळ राज्यातील नेत्यांना ओबीसींची ताकद दाखवण्याचा प्रयत्न करतायत का, असा सगळ्यात मोठा प्रश्न उपस्थित होतोय। बघूया या संदर्भातला लोकशाहीचा हा खास रिपोर्ट। महायुतीचा नाशिकच्या जागेवरचा तिढा 1-2 दिवसात सुटेल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं असलं तरी नाशकात इच्छुकांच्या भाऊक गर्दीत उमेदवारी हरवल्याचं चित्र आहे। अर्ज दाखल केलेल्या शांतिगिरी महाराजांची भाजप नेते गिरीश महाजन यांनी भेट घेतली असली तरी त्यांनी माघार घेण्यास नकार दिलाय। दुसरीकडे राष्ट्रवादीच्या दाव्यानं पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे। भुजबळांनी घाई केली नसती तर नाशिकची उमेदवारी भुजबळांनाच मिळाली असती असा दावा अजित पवारांनी लोकशाहीला दिलेल्या मुलाखतीत केला। राष्ट्रवादीने दावा कायम ठेवण्याचं कारण खरं तर वरिष्ठ पातळीवर चर्चा होत असताना सगळ्यांनी एकमताने ठरवलं की तिथं आपण भुजबळ साहेबांना उमेदवारी द्यावी। परंतु भुजबळ साहेबांनी तशी चर्चाही झाली होती, त्यामुळे ती जागा जाहीर करण्यात आलेली नव्हती। तिथं त्यांनी अचानक मध्ये ते स्टेटमेंट केल्यामुळं थोडीशी चलबिचल झाली की बाबा आपण ज्यांचा विचार करत होतो आणि सगळ्यांची संमती होती सर्व सहकाऱ्यांची, तिथं हा प्रश्न निर्माण झालेला आहे। तिसरीकडे भुजबळांच्या करण्याच्या तयारीत आहे। समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज घेतलेत। ओबीसींची ताकद दाखवण्यासाठी महायुतीवर दबाव तंत्राचा वापर करत असल्याच्या चर्चा रंगल्यात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।